तो माझा मित्र आहे. नामदेव आणि विठ्ठलाची मैत्री. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आपण ऐकत आहात संत नामदेव महाराजांची प्रेरणादायी जीवनगाथा. मागच्या भागात आपण पाहिलं कसं एक छोटा नामदेवाने आपल्या भक्तीने देवाला प्रत्यक्ष प्रकट केलं आणि आज आपण पाहणार आहोत त्या भेटीनंतर देव आणि भक्तांचं नातं कसं मैत्रीत बदललं. एक नवीन सुरुवात. त्या दिवसानंतर नामदेवासाठी देव म्हणजे मूर्ती नव्हती, ते होते एक जिवंत मित्र, ज्यांच्याशी तो बोलू शकत होता, हसू शकत होता आणि रडूही शकत होता. दररोजचं मंदिर पण आता वेगळं. दररोज नामदेव मंदिरात जायचे, पण आता तो फक्त नमस्कार करून परत येत नव्हते. तो तिथे बसायचे आणि अगदी सहजपणे बोलायला लागायचे. विठ्ठला, आज मी खेळलो, खूप मज्जा आली. विठ्ठला, आई मला ओरडते. तू आहेस ना माझा मित्र. देवाचं उत्तर आणि विठ्ठलालाही त्याला उत्तर द्यायचे. हो नाम्या, मी आहे तुझ्यासोबत. तू जेव्हा मला हाक मारशील मी येईन. मित्राचं नातं हे नातं खूप वेगळं होतं. इथे भीती नव्हती, इथे औपचारिकता नव्हती, फक्त प्रेम होतं. नामदेव विठ्ठलाला कधी रागवायचे, कधी हसायचे. विठ्ठल, तू आज उशिरा का आलास? मी वाट पाहत होतो. गावकऱ्यांची नजर. हळूहळू गावकऱ्यांनी हे पाहायला सुरुवात केली. ते म्हणू लागले, हा मुलगा एकटाच बसून बोलतो. कुणाशी बोलतो हा? काही जण हसायचे, काही जण चिडवायचे. अरे नाम्या, कोणाशी बोलतोस? नामदेवांच्या निरागस उत्तर. नामदेव हसून म्हणे, विठ्ठलाशी बोलतो. गावकरी फसायचे. अरे देव कधी बोलतो का? भावनिक क्षण. एक दिवस एक गावकरी त्याला चिडवतो, जर तुझा देव खरा असेल तर आम्हालाही दाखव. नामदेव थोडा शांत होतो. तो विठ्ठलाकडे पाहतो. विठ्ठला, तू माझा मित्र आहेस ना? मग सगळ्यांना सांग ना. देवाचा शांत परीक्षा. त्या दिवशी विठ्ठल प्रकट होत नाही. नामदेव एकटा उभा राहतो. गावकरी हसतात. पाहिलंस, देव काही येत नाही. नामदेवाचं मन. नामदेवाच्या डोळ्यात पाणी येतं, पण त्यांचा विश्वास डगमगत नाही. माझा विठ्ठल आहे, तो येईल. मैत्रीची खरी ओळख. त्या दिवशी नामदेवाला एक गोष्ट समजली. मैत्री म्हणजे फक्त दाखवण्यासाठी नसते, ती मनात असते. अभंग. माझे मन विठ्ठल विठ्ठल, नाम घेतले आनंद झाले. गावकऱ्यांमध्ये बदल. हळूहळू लोकांना जाणवायला लागला, हा मुलगा वेडा नाही, याची भक्ती खरी आहे. काही लोक त्याच्यासोबत बसू लागले, त्याच्या भजनात सहभागी झाले. देवभक्तीची मैत्रीचा संदेश आपल्याला शिकवतो की देवाला घाबरायचं नाही, देवाशी बोलायचं, देवाला मित्र म्हणायचं. त्या छोट्या नामदेवाने देवाशी एक नातं तयार केलं, जे नातं आजही जिवंत आहे. भक्तीचं, प्रेमाचं आणि मैत्रीचं. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मी आहे ऐश्वर्या आणि ही होती नामदेव आणि विठ्ठलाच्या मैत्रीची कथा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत नामदेवाच्या भक्तीमुळे निर्माण झालेले संघर्ष आणि समाजाने त्यांना कसं आव्हान दिलं. तोपर्यंत नामजप करत राहा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.